नाशिकच्या वणीमधील मुळाणा रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य पसरलंय, त्यामुळे वाहन चालकांना जीव धोक्यात घालून वाहनं चालवावी लागतात। तसंच शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही तारेवरची कसरत करावी लागत असल्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे। जळगावच्या मुक्ताईनगरमधील धामणगाव फाट्यावर पुलाच्या अर्धवट कामामुळे बस पुलावरून उलटताना वाचली आहे। या बसमध्ये 50 विद्यार्थी होते, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। दरम्यान वारंवार मागणी करून देखील पूल अर्धवट अवस्थेत आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्रीत मका, कपाशी त्याचबरोबर भुईमुग पीक गोगलगाई नष्ट करतायत। गोगलगाई हे पीक उद्ध्वस्त करून फस्त करत शेतकऱ्यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे। शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलंय। जळगावच्या पाचोऱ्यात शिवसेना महिला आघाडीने मेळाव्याचं आयोजन केलंय। शिवसेनेचे आमदार किशोर पाटील आणि जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटलांच्या प्रमुख उपस्थितीत होती। तसंच होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुका जिंकण्यासाठी कामाला लागण्याचं आवाहन देखील करण्यात आलं। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील अराळात विद्यार्थ्यांच्या मार्फत 7000 बियांचं संकलन केलंय। चांदोलीच्या जंगल परिसरातील डोंगर उतारावर रोपण केलंय। उन्हाळ्याच्या सुट्टीत शालेय मुलांनी फळझाडांच्या विविध प्रकारच्या बिया संकलित केल्यात। तसंच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार देखील करण्यात आलाय। नाशिकच्या बागलाणमधील मोरकुरे गावातील चिंचखेड शिवारात बिबट्याचा मुक्त संचार दिसून आलाय। या रस्त्यावर शाळेतून ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना तसंच शेतकऱ्यांना वावर आढळल्यामुळे त्यांच्यात आता भीतीचं वातावरण पसरलंय। दरम्यान वन विभागानं पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याची मागणी देखील केली आहे।